ओके, आता सेकंड मेथड बघूया, assumed mean method. assumed mean method. सेम पहिलंच एक्झाम्पल करायचंय आपल्याला, जे आता आपण पहिलं केलं होतं तेच एक्झाम्पल या मेथडनी करायचंय. सो क्लासेस काय होतं इथे, क्लासेस, मग क्लास मार्क xi, फ्रिक्वेन्सीज fi. फर्स्ट एक्झाम्पल मध्ये क्लासेस काय होते, 0 to 10, 10 to 20, 20 to 30, 30 to 40 and 40 to 50. आणि फ्रिक्वेन्सीज काय होत्या, 7, 10, 15, 8 and 10. मुद्दामून त्याचे एक्झाम्पल देते, कुठल्याही मेथडनी केलं तरी आन्सर सेमच येणार आहे याच्यासाठी. क्लास मार्क कसे काढायचे माहिती आपल्याला, लोअर प्लस अप्पर डिवायडेड बाय 2 म्हणजे किती येणार, 5, 15, 25, 35, 45. These three columns are same in all methods. These three columns are same in all the three methods. ओके, आता काय करायचं इथे, डेव्हिएशन काढायचंय. डेव्हिएशनचा फॉर्म्युला आहे xi minus a. Now what is a? A is assumed mean. म्हणजे आपल्याला आधी मीन अज्युम करायचा आहे, कुठली तरी व्हॅल्यू, ती कुठली करायची, तर या xi कॉलम मधली एक व्हॅल्यू अज्युम करायची. मग ती आता हे किती आहेत, 1, 2, 3, 4, 5, 5 आहेत ना. सो साधारण मिड व्हॅल्यू, याला आपण a म्हणूया. सो a इज इक्वल टू 25. काय केलं लक्षात आलं, xi कॉलम मधली एक व्हॅल्यू मीन म्हणून अज्युम करायची आणि di काढायचा. di इज डेव्हिएशन दॅट इज डिफरन्स फ्रॉम द अज्युम्ड मीन, असं त्याचं मिनिंग असतं. मग 5 minus 25 किती येणार, -20. 15 minus 25 -10. 25 minus 25 0, 10, 20. काय केलं लक्षात आलं, एक नंबर मीन म्हणून अज्युम केला आणि सगळ्या xi मधनं तो मायनस केला. नाव फाइंड fi di. मगाशी fi xi केला होता, आता काय करायचं, fi di. संकुल आणि जी बेरीजा, खूप घाई आहे तुम्हाला, आधी समजून घ्या. मग काय येणार, प्रॉडक्ट कसा येणार fi di चा संघ, -140 -100 0 80 200. ठीक आहे, आता आपण याची टोटल घेणार, समेशन fi किती आली होती मगाशी, 50. आणि याची टोटल घेणार, समेशन fi di. ओके, किती येणार आहे, या दोघांची टोटल करायची, हे मायनस आहेत म्हणजे किती झालं, हे -240 आणि या दोघांची झाली 280 आणि 280 - 240 म्हणजे हे झालंय 40. कळलं काय केलं. आता ह्यातली फर्स्ट स्टेप आहे, d बार इज इक्वल टू समेशन fi di अपॉन समेशन fi. म्हणजे काय होणार, 40 अपॉन 50 हे कॅन्सल झाले, इज इक्वल टू किती येणार, हे 0.8. आणि मग मीनचा फॉर्म्युला a प्लस d बार. आपला मीन किती केलाय अजून आपण, 25
प्लस 0.8 इज इक्वल टू 25.8. मग अशी आलं होतं हे. चला लिहा.